आता साक्षीची आई इथे आलेली आहे. तुमचं इथे मनापासून स्वागत. थँक्यू सर. तुम्ही काय बनवणार आहात? मी आज फ्रॅम्स करणार आहे जे साक्षीला खूप आवडतात, खास सॅटर्डे साठी. बर, म्हणजे सॅटर्डेचा तिचा डब्यात खाऊचा डबा मधला तिचा हा पदार्थ आहे. हो, येस. ओके, आपण ते बघणार होतो. पण मला आधी सांगा की एकापेक्षा एक तिने केलं ते शाळा कशी काय मॅनेज झाली हो? ऍक्च्युली तिचे पहिल्या 2 परीक्षा झाल्या होत्या, म्हणजे स्कूलच्या क्लास युनिट टेस्ट वगैरे ती झाली होती आणि नंतर एकापेक्षा एकची ऑडिशन आली. मग त्याच्यात ती सिलेक्ट झाली. मग आम्ही आधी सरांशी बोललो होतो, सचिन सरांशी, की असं म्हणजे किती कालावधी असेल याचा. तर ते मला म्हणाले, म्हणजे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की 6 महिने तरी या प्रोसेसला लागतील. तर मग आम्ही आधी स्कूलला कन्व्हिन्स केलं की असं काही करता येईल का की साक्षीचा अभ्यास पण मिस नाही होणार आणि ती हे पण करू शकेल. बरोबर. तर तिच्या ज्या नुपूर मॅम आहेत, प्रिन्सिपल मॅम, त्यांनी इतकं कॉपरेशन केलं की ते म्हणाल्या की तिला तिथे कॉन्सन्ट्रेट करू देत जेवढा, पण थोडा तरी तिने रोजचा अभ्यास केला पाहिजे. सो ती तिथे करत होती अभ्यास आणि ते करून 4 तासाची रिहर्सल असायची. त्यामुळे तसा काही फारसा तिचा अभ्यास बुडाला असं काही झालं नाही. आणि मग जेव्हा एकापेक्षा रिहर्सल कुठे होती, पुण्यात का मुंबईत? नाही, मुंबईतच होती. आम्ही तिकडेच होतो राहायला, जुहूच्या तिथे सीसँड हॉटेल म्हणून आहे. तर तिथे आमची सगळ्यांची सोय केली होती आणि तिथे 6 महिने तिथे आम्ही व्यवस्थित राहिलो. तिथे साक्षीने अभ्यास पण केला आणि बरोबरीने तिने डान्स पण शिकले. म्हणजे महागुरूंचं योग्य मार्गदर्शन लागलं आणि आज जे काही साक्षी आहे तर त्याला मी कुठेतरी त्यांनाही क्रेडिट देईन आणि तिच्या प्रिन्सिपल मॅमला नक्कीच क्रेडिट देईन. ओके, पण साक्षी त्या हॉटेलमध्ये राहत असताना तुझा अभ्यास झाला का ग? हो. काय सांगतेस? पण 4 तास रिहर्सल झाल्यानंतर परत घरी येऊन हॉटेलवर अभ्यास करायचं म्हणजे किती कंटाळवाणं नाही काय? नाही म्हणते ती. असो, ठीक आहे. आपण अजून गप्पा मारणारच आहोत, पण आता आपण ज्या कामासाठी इथे आलोय ती जरा मला सांगा. तुमचं आज काय बनवणार म्हणाल तुम्ही? साक्षीसाठी मी आज फ्रॅम्स करणार आहे. फ्रॅम्स, ओके. साहित्य सांगता मला काय काय? त्याच्यासाठी मी कोथिंबीर, हळद, आलं लसणाची पेस्ट, तिखट, मीठ, ओवा आणि हिंग. आणि हे काय? ही 4 पिठांची एकत्र म्हणजे पीठ तयार केले. त्याच्यात डाळीचं पीठ आहे, थोडंसं भाजणीचं पीठ आहे, नंतर कणिक आहे, मैदा आहे थोडासा, म्हणजे क्रिस्पी व्हावं म्हणून. ओके, अशी 4 पीठं तुम्ही एकत्र केली. ओके, आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. पण ऍक्च्युली खरं सांगू का, कृती म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. म्हणजे आता हे सगळं आपण एकत्र करणार, बरोबर? आपण जरा करून दाखवूया कसं काय काय करायचं. प्रमाण जरा सांगा फक्त. हे पीठ एकत्र करूयात सगळं. ओके. थोडीशी हळद नावाला, तिखट, मीठ. हे लहान मुलं खाणार म्हणून थोडं जरा. हे तुला तिखट आवडतं का गोड ग? गोड. गोड ना? आणि तिखट पण आवडतं. तिखट पण आवडतं. ओके, मीठ थोडं. हे काय म्हणायचं? ओवा. ओवा. ते पोटाला जरा गॅसेस होऊ नयेत म्हणून. किती खाल्लं तरी त्रास होणार नाही. आपल्याला हे घालायचं. थोडीशी पेस्ट, थोडी म्हणजे चवीपुरती. ओके. कोरिएंडर, थोडा हिंग. ओके, आता हे सगळं गरम पाणी, गरम तेल घालायचं. थोडंसं कडक तेल घातलं की जरा थोडं नाही का क्रिस्पी. ओके, हे गरम झालेलं तेल आहे. आपण 1 चमचा घातलेलं आहे, 2 चमचे घालतो. अजून. आता काय करायचं? आता फक्त कोथिंबीर ऍड करूयात. हो हो. ओके, आता हे मळायचं ना? आता हे मळायचं. मी काय म्हणतो, मळण्या बिळण्यात वेळ घालण्यापेक्षा आपले खवये तरी इतकी काय पागल नाही, त्यांना माहिती आहे मळायचं कसं. बरोबर. तर मम्मीने जे आणलेलं आहे, मम्माने मळून, ते घेऊन आपण पुढे जाऊया ना. वेळ कशाला घालायचा, लवकर खाणं कसं तयार होईल ते बघूया आपण. क्या बात आहे. मग फटाफट. आता काय डायरेक्ट तिकडेच घालायचं ना? तू शिकतेस कोणाकडे गाणं, मला मगाशी म्हणालीस? मला आई शिकवते. काय शिकवते आई? क्लासिकल शिकवते आणि गाणी. काय क्लासिकल मध्ये काय शिकवलंय आईने तुला? आईने मला एक राग शिकवलाय, कल्याण राग. काय काय मला म्हणून दाखवतेस? हो. नयन नींदना आए मोरे श्याम, नयन नींदना आए मोरे श्याम. तुमची स्केल तीच आहे का सेम? नाही, तिची हाय स्केल आहे. मला एवढं वरती नाही म्हणता येत, फार अवघड आहे. पुढं काय पण अंतर काय आहे?
डगर डगर में ढूंढता हारी ढूंढ चुकी सबना नयन नींदन नयन नींदन नयन नींदन आए मोरे श्याम. क्या बात आहे यार, एकदम बढिया. Thank you. अजून जरा जोरात शिकलीस ना खणखणीत. तर हे कशाबरोबर खायचं मला सांगा. हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता. चला, काय लिहून घ्यायचं आता सांगायचं त्यांना. आता आपली रेसिपी तयार झाली. आता तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्रॅम्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, हळद, आलं लसूण पेस्ट, तिखट, मीठ, ओवा, हिंग आणि भाजणी, बेसन, गव्हाचं पीठ आणि मैद्याचं एकत्र केलेलं मिश्रण. कृती: प्रथम एका बाउलमध्ये हे एकत्र केलेलं पिठांचं मिश्रण घेऊन त्यामध्ये हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि 2 चमचे तेलाचं मोहन घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाची लाटी लाटून त्याचे उभे आडवे तुकडे कापून खरपूस तळून घ्यावेत.